नमस्कार प्रेक्षको, आज आपल्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर अ, हर्षदा पवार ह्या आलेल्या आहेत. तर ह्या आपल्या जीवनामध्ये अ, कसा या राजयोगाचा अभ्यास त्यांनी आपल्या जीवनात अवलंबला आणि कसा या मार्गात आला, तर ते आपल्यासमोर मांडणार आहेत. तर चला तर आपण त्यांच्याकडे वळूया आणि त्यांच्या जीवनातील काही घटना, काही घडामोडी जाणून घेऊयात. नमस्कार हर्षदा, तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे. हर्षदा, तुम्ही सध्या काय करतात? मी MSc कॉम्प्युटर स्टुडंट आहे. अच्छा, तुम्ही एक विद्यार्थिनी आहात. मग विद्यार्थिनी आहात तर एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही हा राजयोगाचा अभ्यास हा कसं काय, म्हणजे कधीपासून तुम्ही नेमकं कधीपासून याच्यात तुम्ही जुळलात? आमचा संपूर्ण परिवार या ज्ञानात येतच होता आणि जसं मी चालायला शिकली तसं मी अगोदर सेंटरलाच पळायची. अच्छा, सकाळ झाली की मुरलीला यायची सेंटरला. मग तशी माझी सुरुवात झाली. मी रोज यायला लागली. मला खूप आवडायला लागलं ज्ञान बाबाबद्दल, बाबांनी त्यांची पालना. आणि त्यानंतर त्या सेंटरच्या म्हणजे ज्या सेंटरला मी येत होती त्या सेंटरच्या दिदींचीही पालना खूप छान होती. त्यानंतर ते खूप म्हणजे असं लाडाने बोलवणं वगैरे, त्यामुळे मला जास्त आवडायचं सेंटरला येणं, बाबाचं ज्ञान वगैरे. तर एक प्रकारे तुम्हाला की त्यांच्यातली मधुरता, त्यांच्यातलं नम्रपणा हे आवडलं आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे आकर्षित झाल्या. तर ह्या ज्ञानामध्ये असं चला तुम्ही छोटे होते ह्या गोष्टींमुळे आकर्षित झाल्या आणि जसं जसं मोठं होत गेलं तरी याच्यातलं तुम्हाला अशी कुठली विशेष गोष्ट आवडली आणि तुम्ही ती आत्मसात केली? मला बाबांचं ज्ञान आवडलं. त्यानंतर बाहेरच्या ज्या गोष्टी, व्यर्थ गोष्टी, त्या मला नाही आवडायचं तिथं जायला, कुठेही लग्नात वगैरे कार्यक्रमात मला बिलकुल नाही आवडायचं जायला. मला इथं यायचं, मला असं आतून वाटायचं की नाही, टाईम झाला म्हणजे बरोबर की बाबाकडे जायचं आहे, बाबाला भेटायचं आहे, बाबाशी गप्पा मारायच्या आहे. तर आता तुम्ही म्हटलं की बाबाशी गप्पा मारायच्या आहेत. इथं अशी कुठली गोष्ट असेल की ती खूप अट्रॅक्शन करत होती आणि तुम्ही खेचले जात होतात, नाही तर बाहेरची दुनिया, एक भपकेची दुनिया, त्या दुनियातनं ह्या दुनियात येणं आहे आपल्याला, तर कुठली तरी एक विशिष्ट गोष्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणा, तुम्हाला इथं खूप आनंद मिळते, खूप शांती मिळते, काय असं मिळतंय की तुम्ही त्याच्यामुळे आकर्षित झाला? मी बाबाच्या घरी यायला लागली. त्यानंतर बाबाच्या घरी गाणं वाजायचं एक, जे मला खूप आवडायचं. शांती की शक्ती से शांती जग में लानी है. अच्छा. मग ते गाणं मला खूप आवडायचं आणि मी ते यायची रोज सेंटरला ऐकायची, पण त्यानंतर फोनमध्येही ऐकायची घरी. तर शांतीच्या शक्तीने आपण जगभरात शांती पसरवायची. म्हणजे बाबाने जे ज्ञान दिलंय ते असं की शांती जर आपल्याला हवी असेल आणि शांती जर आपल्याला निर्माण करायची तर ती शांततेनेच निर्माण होऊ शकते. नाहीतर आजकाल बघा तुम्ही, जगभरात म्हणजे एवढे राष्ट्र आहेत, एवढे राष्ट्रपती म्हणजे एकत्र येतात, मोठमोठ्या कॉन्फरन्स घेतात, त्यांच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे, पण ते शांती निर्माण करू नाही शकत. बरोबर. सध्या कलियुगाची दुनिया आहे, याच्यात सगळीकडे अशांतीच आहे. तर इथं तुम्हाला ही गोष्ट आली की शांती एक आकर्षित करत आली आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही एका शब्दात की शांती जग में लानी है, तर पूर्ण विश्वात ही शांती निर्माण होऊ शकते. हो. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठला उपाय की काय तुम्ही कराल की तो शांती निर्माण होईल जगामध्ये? त्यासाठी बाबाने आपल्याला ज्ञान, योग शिकवलाय. ते करून आपण शांती जगात आणू शकतो. अच्छा. शांती की ह्या म्हणजे आपण म्हणतो की ह्या ज्ञानाकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आणि वळल्यावर की शांती सगळ्या जगात येऊ शकते. पण मग ही आता म्हणतात की ह्या ज्ञानामध्ये अशी कसं काय आपल्याला शांती मिळेल बुवा? शांती म्हणजे कुठं आहेत असते नेमकी शांती? काही अशी विशिष्ट ठिकाणीच शांती मिळते का कुठं आहेत अशी शांती? नाही, त्यासाठी अगोदर आपल्याला स्वतःला स्टेबल व्हावं लागतं आणि
जे आपण व्यर्थ चिंतन करत असतो, असं की काही एखादी गोष्ट घडली की मग आपण कसं, का घडली ही गोष्ट, माझ्याच सोबत का घडली ही गोष्ट. त्यानंतर एखाद्या व्यक्तीने जर काही केलं तर आपण त्याला म्हणतो की का केलं असं, कोणी सांगितलं तुम्हाला, का सांगितलं, का तुम्ही असं करताय. व्यर्थ व्यर्थ चिंतन, हे व्यर्थ चिंतन आपल्याला करायचं नाही. बाबांनी शिकवलंय, ज्ञान शिकवलंय, त्यानंतर योग शिकवलाय, तो आपल्याला करायचा आहे. आणि ते करू आपण तेव्हा, आणि स्वतःला शांत करायचं. स्वतः आपण शांत झालो की आपल्या घरातही शांती होईल. म्हणजे योग करायचा, आपण संकल्प करायचे ज्याने आपल्या घरातलंही वातावरण चांगलं होईल. आणि जर आपण शांत झालो, आपल्या घरातलं वातावरण आपल्याला शांत करता आलं, तर आपल्याला जगात शांतता का नाही करता येणार. ते बरोबर तुम्ही म्हटलं की पहिले आपण घरातनं सुरुवात केली पाहिजे, तर ते बघून सगळं जग बघेल आणि जगामध्ये ॲटोमॅटिक शांती निर्माण होईल. तर हे तुम्ही खूप सांगितलं की स्वतःमध्ये हे बदल घडवले पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं की योग केला पाहिजे. म्हणजे योग केला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? मेडिटेशन, मेडिटेशन. ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. मेडिटेशन म्हटलं की म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात येतं मेडिटेशन कसं असतं. मेडिटेशनमध्ये आपण स्वतःला पहिले शांत, म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे, शांती माझा स्वधर्म आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं की शांती माझा स्वधर्म आहे, म्हणजे माझ्यात ऑलरेडी आहे शांती. आहे. आपल्याला ती निर्माण करावी निर्माण लागते. करायची. म्हणजे आत्म्याचा मूळ गुणधर्मच काय आहे? शांती आहे. आणि ती काय करायची? सुप्त झालेली शांती जागृत करायची. तर तुम्ही सांगितलं तो मार्ग खूप सुंदर की मेडिटेशनद्वारे ही शांती जागृत होईल. तर मेडिटेशनसाठी काही विशिष्ट म्हणजे त्या मार्गात जाण्याचं आमच्या प्रेक्षकांना खूप आनंद होईल की मेडिटेशन शिकायला, की काळाची गरज आहे मेडिटेशन. तर त्या मेडिटेशन शिकण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी तुम्ही तुमच्या जिथंही एरियात ब्रह्मकुमारी सेंटर वगैरे असेल तिथं तुम्ही जा, ते तुम्हाला शिकवतील. आणि मेडिटेशन म्हणजे आपण शांत कसं राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट तर कोणी काही केलं तर आपण लगेच हायपर होऊन जातो, ते नाही व्हायचं. आपण पहिले स्वतःला शांत करायचं. ते थोडं कठीण आहे, पण केलं तर होतं. असं काहीच नाही आहे जगात जे अशक्य आहे बुवा. आपण केलं तर सर्व काही शक्य आहे. तर तुम्ही सांगितलं की त्याच्यासाठी तुम्ही जवळच्या सेंटरमध्येच गेलं पाहिजे. मग सेंटरमध्ये गेल्यावर तिथं काही आहे की अशी फीज द्यावी लागते? नाही, की फीज दिल्यावरच मला ते शिकवतील? नाही, ते फ्रीमध्ये आहे. बाबाचं ज्ञान फ्रीमध्ये वाटलं जात आहे. त्याचा तुम्ही खूप फायदा घेऊ शकता. आणि मी तर म्हणते सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. आणि फ्रीमध्ये आहे. मग काही कॅटेगरी काय ह्या इतक्या वयानंतरच, म्हणजे आपण म्हणतो ना की कोणी म्हातारे झाले की आपण त्या मार्गावर आध्यात्मिक मार्गावर जायचं, तर असं काही नियम आहेत की तुम्ही इतक्या एज नंतरच त्या ठिकाणी जाऊ शकता? नाही, तसं काही नाहीये. कारण मी स्वतः जशी मी चालायला लागले तशी ज्ञानात यायला लागले ना. त्यामुळे तिथं काही एज किंवा कास्ट वगैरे असं काहीच बघितलं जात नाही. अरे वा, म्हणजे असं एक आहे की ठिकाण, तिथं एज पण नाही बघितलं जातं, कुठल्या प्रकारचा धर्मभेद पण केला जातो. कोणीही त्या ठिकाणी, तिथं आत्मा आत्मा भाई भाई असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक व्यक्ती एक आत्मा आहे, त्याला म्हणजे त्या व्यक्तीला चालवणारी एक आत्मा आहे. तर तिथं तेच सांगितलं जातं की आत्मा आत्मा भाई भाई. आत्मा आत्मा भाई भाई हा शब्द खूप युनिक वाटला मला, की आत्मा आत्मा भाई भाई. म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्त्री या पुरुष हे पण नाही बघत, फक्त आत्मा आत्मा आणि भावी. तर ही जी दृष्टी म्हणतोय आपण की आत्मा आत्मा भाई भाई, तर ही सगळ्यांची होऊ शकते की आत्मा आत्मा भाई भाई सगळे समजू शकतात? हो, समजते. जसं तुम्ही त्याच्यात याल तर त्याच्यात तुम्हाला अनुभव होईल. तर याच्यात आलं कोणी, समजा आमचे प्रेक्षक वर्ग यायला लागले तिथं, त्यांना तो मार्ग सापडला, तर तिथं असं आहे की कंपल्सरी रोज येणं गरजेचं आहे? म्हणजे त्यांना प्रेक्षकांना तुम्ही व्यवस्थित सांगितलं की हे इतके दिवसात आहे बुवा, काहीतरी तिथं एंट्री करण्यासाठी काही नियम आहेत, काही आहेत का? तिथे 7 दिवसाचा कोर्स असतो. 7 दिवसाचा ये, 3 दिवसाचा ये, तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही करू शकता. आणि केल्यानंतर लास्ट डेला तुम्हाला मेडिटेशन शिकवलं जातं.
अच्छा, म्हणजे शेवटी त्या 7 दिवसाच्या कोर्सनंतर मेडिटेशन शिकल्यावर आपण मग ह्या मार्गात एंट्री करतो. हो. मग एंट्री केली की प्रत्येक जण मेडिटेशन प्रत्येकाला असं की आहे की त्याच ठिकाणी मेडिटेशन होईल, आपण आपल्या घरी पण मेडिटेशन करू शकतो का? का काही विशिष्ट ठिकाण हवं, त्या ठिकाणीच नाही. मेडिटेशन केलं गेलं पाहिजे? नाही, तसं काही नाहीये. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला ज्ञानात येता, तेव्हा तुम्ही जर सेंटरला मेडिटेशन केलं, म्हणजे योग केला, त्याला आपण योग म्हणतो, तर तो तिथे लवकर होतो. म्हणजे तिथलं व्हायब्रेशन. आता आपण घरी करायचं म्हटलं तर आपल्या घरातलं व्हायब्रेशन तसं हवं ना. बरोबर आहे. हो. मग त्यामुळे आपण सेंटरला करायला हवं अगोदर. तिथं केल्यानंतर आपण घरीही करू शकतो किंवा तिथेही करू शकतो आणि घरी आपण अमृतवेलाही करू शकतो. त्याने आपलं घरातले व्हायब्रेशनही चांगले होतं. अमृतवेला म्हटले तुम्ही. अमृतवेला म्हणजे नेमकं काय? की तुम्ही घरातलं जर प्रत्येक वर्ग, प्रत्येक प्रेक्षक म्हणतील की आमचं सुद्धा घरातलं वातावरण बदललं पाहिजे. ते वातावरण बदलण्यासाठी तुम्ही अमृतवेला केला पाहिजे. हा अमृतवेला काय असतो? अमृतवेला सकाळी केला जातो आणि बऱ्याच जणांना सकाळी उठायचा कंटाळा येतो. काय तो? मग नुमाशांचा योग जो आपल्याला आपण सेंटरला गेल्यावर शिकवला जातो, तोही करू शकतो. आणि आपण जेव्हा करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला अमृतवेलाही करायला आवडतो. सकाळी आपण बरोबर उठतो आणि बाबाला सांगितलं की बाबा मला अमृतवेला करायचा आहे, बाबा मला इतक्या वाजता उठायचं आहे, तर बाबा तुम्हाला बरोबर उठवेल. म्हणजे अनुभूती आपल्याला होते की हो. इतक्या इतक्या वाजता कोणीतरी आपल्याला उठवतोय. हो. तुम्ही सांगितलं की बाबा मला उठवेल. रात्री सांगून द्यायचं बाबा, अच्छा. बाबा मला सकाळी अमृतवेला करायचा आहे, मला इतक्या वाजता उठायचं आहे. मग हे बाबांना आपण कुठलंही कारण सांगितलं तर ते आपलं करतील? करतील ना, पण ते सांगतोय आपण त्याच्यात तेवढ्या भावनाही पाहिजे, तेवढं मनापासून सांगितलं गेलं अच्छा, पाहिजे. खूप सुंदर सांगितलं की भावनेत युक्त तुम्ही त्या बाबांना सांगा तर ते कार्य करण्यासाठी बंध येऊ नये, म्हणजे त्याला कार्य करायला आवडेल. तर ती भावना आपल्या मनातून निघायला हवी. हो. तर ही खरंच खूप सुंदर गोष्ट सांगितली की भावना ही खूप काही करू शकते. अगर भावनेने तुम्ही कुठली गोष्ट कराल तर त्या गोष्टीत तुम्हाला सफलता होईल. तर मला आता तुम्ही सांगितलं की ह्या मार्गात आलात, तुम्हाला अशी प्राप्ती झाली. तर ह्या मार्गात आल्यावर तुमच्या जीवनात असा काही अनुभव आला की तुम्हाला त्या भगवाने तुम्हाला ती गोष्ट करून दिली किंवा अशी कुठली घटना की ती खूप आयुष्याच्या म्हणजे एखाद्या आपण म्हणतो ना की एका कोण्यात ती कायमस्वरूपी हो. लिहिली गेली, तर आहे कुठली ती सांगाल आम्हाला? विशेष अनुभव म्हणजे असा की मी माउंट आबूला गेली होती. मी तेव्हा लहान होती खूप आणि तेव्हा काय मागायचं ते काही समजत नाही आपल्याला देवाकडे. पण मी तेव्हा असंच तिथं जानकी दादी म्हणून होत्या. त्यांची मुरली चालू होती. मुरली झाली आणि आम्ही हॉलमधून बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर मी माझ्या पप्पांना म्हटली की पप्पा मला जानकी दादींना भेटायचं आहे. बाबाने इतकं पटकन ते ऐकलं, म्हणजे तिथंच लगेच दादींचा चष्मा राहिला होता स्टेजवर. तर प्रकाश स्तंभाजवळ दादींची गाडी उभी होती आणि आम्हीच होतो. मी बघितलं गाडीत कोण आहे म्हटलं, तर जानकी दादी होत्या. म्हणजे मी नसतं म्हटली आणि काही नाही, 2 मिनिटं अगोदर मी बोलली की मला दादींना भेटायचं आणि बाबाने लगेच भेटवून दिलं. हा तर झाला लहानपणाचा अनुभव. पण आता जेव्हा म्हणजे मी मोठी झाली, शिकत असताना स्टडीमध्ये काही वेळेस असं होतं ना की लक्षात नाही राहत, कितीही केलं तरी लक्षात नाही राहत. तर त्यावेळेस मेडिटेशन, अगदी 2 मिनिटाचं मेडिटेशन बाबाला सांगायचं की बाबा मला हे वाचायचं आहे, ह्याने हे माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, उद्या एक्झाम आहे. तर सांगितलं, 2 मिनटं बाबाला मनापासून सांगितलं आणि स्टडी केला की ते लक्षात राहतच राहतं. वा, खूपच सुंदर तुम्ही तुमच्या जीवनातला अनुभव सांगितला. जो विद्यार्थी प्रेक्षक आहे त्यांना ऐकून खूप आनंदच झाला असेल की हा मेडिटेशनद्वारा एकाग्रता येते आणि आपल्याला ते अभ्यासात सुद्धा उपयोगात येते. तर शेवटचं आमच्या प्रेक्षकांना जाता जाता तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता? हो, खास करून स्टुडंट्ससाठी. बरोबर. त्यांनी नक्की त्यांच्या इथं कुठं सेंटर वगैरे असेल तर त्यांनी तिथं जाऊन व्हिजिट करावं. तिथं 7 दिवसाचा कोर्स करावा आणि महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन त्यांनी शिकावं. त्याच्याने आपल्या जीवनात खूप म्हणजे खूप हेल्प होते. अभ्यासात असो, प्रत्येक कोणत्याही गोष्टीत. कारण म्हणजे स्टुडंट्स जास्त डिप्रेशनमध्येही जातात आजकाल. तर त्यालाही म्हणजे
खूप चांगला उपाय आहे तो. मेडिटेशन म्हणजे अगदी खूप सुंदर आहे. ते तुम्ही कराल तर तुम्ही डिप्रेशनमध्येही कधीच नाही जाणार. एवढंच खूप सांगू खूप इच्छिते. सुंदर सांगितलं तुम्ही. धन्यवाद हर्षदा, की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मेडिटेशन करा आणि या मार्गाचा अवलंबन करा, की जेणेकरून तुमचं जे तणावयुक्त जीवन आहे ते सुखमय होईल. हो. धन्यवाद. प्रेक्षक हो, हर्षदाने यांनी आपल्याला खूप सुंदर सांगितलं की आपल्या जीवनात शांतीची शक्ती ही कुठं आपण दुसरीकडे न शोधता ती आपल्यातच आहे. त्या सुप्त झालेल्या शक्तीला जागृत कसं करायचं, तर ही शक्ती जागृत करून आपण विश्वात शांती निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे त्या बोलल्या विद्यार्थी वर्गासाठी खास, की तुम्ही मेडिटेशन शिका आणि मेडिटेशन थ्रू आपली बुद्धी एकाग्र करून आपल्या जो पण अभ्यासक्रम आहे त्यात सफलता प्राप्त करा. तर त्यासाठी त्यांनी एक रास्ता पण दाखवला, की तुम्ही आपल्या जवळपास जे पण कुठले केंद्र असतील त्यांचे त्या केंद्रांमध्ये जाऊन 7 दिवसाचा कोर्स करा आणि मेडिटेशन शिका. तर खूप खूप धन्यवाद प्रेक्षक.